स्टुडंट आज आपण चालू करणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो लेसन आहे आपला 7 नंबरचा लेस त्याचे आपण आज चालू करणार आहे न्यूमेरिकल. ओके, तर सर्वात पहिले त्याचा जे न्यूमेरिकल दिला आहे पहिल्या नंबरचा तर पहा चेक करा. फर्स्ट नंबरचा जो न्यूमेरिकल दिला आहे ते आपल्याला दिला आहे डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब अ लेन्स हॅव्हिंग अ पॉवर 1.5 ड्यूटर. पॉझिटिव्ह मध्ये आहे तर सर्वात पहिले काय करू आपण जो गिवन पार्ट आहे कोणता पार्ट आहे गिवन पार्ट आहे तो आपण इथं लिहून घेणार आहोत. तर चेक करा सर्वात आधी काय दिला गिवन. गिवन मध्ये आपल्याला काय दिलं आहे गिवन पार्ट मध्ये दिला आपल्याला पॉवर ऑफ द लेन्स म्हणजे किती दिला आहे आपल्याला दिला आहे P इक्वल टू 1.5 D. ओके, त्यानंतर विचारलं आपल्याला व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. त्या लेन्सची काय विचारली आहे फोकल आपल्याला विचारले फोकल व्हॉट विल बी द फोकल लेंथ. ओके, तर आपल्याला फोकल लेंथ विचारली आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे म्हणजे आपल्याला काढायचं आहे F. क्लिअर. त्यानंतर पहा व्हॉट इज द टाइप ऑफ लेन्स म्हणजे दोन टाइपचे लेन्स आपण पाहतो, एक पाहतो कॉन्केव्ह आणि एक कॉन्व्हेक्स. ते आपल्याला बघायचं आहे. अँड डिफेक्ट ऑफ द व्हिजन. ओके, तर सर्वात पहिले आपण काढणार आहोत त्याचा पॉवर. तर चेक करा आपण बघितलं आहे की पॉवरचा फॉर्म्युला असते 1/F. क्लिअर. त्यानंतर पहा पॉवरची आपल्याला व्हॅल्यू दिली आहे पॉझिटिव्ह मध्ये किती दिली आहे 1.5 इक्वल टू 1/F. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची F ची. तर मी काय करणार आहे F हा इकडे घेऊन येणार आहे म्हणजे राईट साईडला लेफ्ट साईडला म्हणजे F इथे येईल आणि इथे किती येईल 1/1.5. तर मग काय करणार आहे मी F इक्वल टू एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर मी काय करणार आहे एक 0 वरती सोडवणार आहे. तर म्हणजेच किती झाले आपल्या इथं 10 आणि खाली किती राहिले आपल्याकडे 50. आता याला काय करतो याला मी करतो इन शॉर्ट म्हणजेच किती ना आपल्याकडे F इक्वल टू तर 5 ने डिवाइड होते 5 2 जा आणि 5 3 जा. तर चेक करायला आता आपल्याला काय करायचं आता आपल्याला डिवाइड करायचं आहे 2 ला 3 ने आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. आपण चेक करून घेऊ. पहिला डिवाइड होईल तुमचा 0 चा किती राहिले 0 मग 3 6 जा 18 0 पुन्हा 3 6 जा 18 ओके किती राहिले 2 पुन्हा 0 3 6 जा 18. आता 0.666 हे कंटिन्यू राहणार आहे. तर त्याला आपण काय करू राऊंड अप करून टाकू. तर चेक करा आपल्याजवळ आन्सर ऑलरेडी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिले असते. तर किती येईल पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे काय येणार आहे तर 0.67 आणि फोकल लेंथ ही कशामध्ये दिली आहे आपल्याला कशामध्ये असते मीटर मध्ये असते. त्याचं युनिट आहे तर आपली व्हॅल्यू झाली 0.67 मीटर. क्लिअर. आता चेक करायचं आपल्याला पहा झालंय. आता आपल्याला विचारलं आहे तिथं व्हॉट इज द लेन्स व्हॉट इज द टाइप ऑफ लेन्स. आता ही कोणत्या टाइपची लेन्स आहे तर सर्वात पहिले चेक करा. सर्वात पहिले तुम्हाला आन्सर आपला जो क्वेश्चन दिलाय त्यामध्ये तुमचं क्लिअर होते की जो पॉवर दिला आहे तो पॉवर कशामध्ये दिला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिला 1.5 डायरेक्टर. म्हणजेच आपल्याला त्याच्यावरूनच लक्षात येते की जर पॉझिटिव्ह असेल पॉवर जर पॉझिटिव्ह असेल तर समजून जातं ती लेन्स कोणती असते कॉन्व्हेक्स लेन्स. आपण लिहू इथं इट इज द कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, त्यानंतर आता बघा कॉन्व्हेक्स लेन्स आली त्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला माहित झालं कॉन्व्हेक्स लेन्स पॉवर पॉझिटिव्ह होते. त्यानंतर लगेच लक्षात येते आपल्याला जो डिफेक्ट आहे तर डिफेक्ट कोणता आहे फार साइडनेस. तर आपल्याला विचारलं आहे इथं क्वेश्चन केलाय व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ द व्हिजन. तर आपण लिहू द डिफेक्ट ऑफ द व्हिजन इज कोणता आहे फार साइटनेस. कोणता आहे फार साइटनेस. तर हे झालं तुमचं त्यामधलं पहिलं न्यूमेरिकल. आता पाहणार आहोत आपण त्यामधलं सेकंड न्यूमेरिकल बघणार आहोत. तर चेक करा सेकंड न्यूमेरिकल दिलं आहे आपल्याला. चेक करा काय दिलं आपल्याकडे 5 cm हाईट ऑब्जेक्ट इज प्लेस ऍट अ डिस्टन्स फ्रॉम 25 cm फ्रॉम अ कन्व्हर्जिंग लेन्स. कन्व्हर्जिंग लेन्स म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं कन्व्हर्जिंग लेन्स म्हणजेच काय तर तुमचा कॉन्व्हेक्स लेन्स. कोणता लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, तर इथं आपल्याला दिला आहे की जो डिस्टन्स आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स हा किती डिस्टन्स वर आहे म्हणते 25 cm. किती आहे 25 cm. तर आपण सर्वात पहिले गिवन पार्ट इथं काय करू लिहून घेऊ गिवन पार्ट. तर तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्टन्स काय ते ऑब्जेक्ट डिस्टन्स साठी आपण यूज करत असतो U. तर U इक्वल टू किती आहे 25 cm. तर लक्षात ठेवायचं 25 cm आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं नाही आहे पण लक्षात ठेवायचं
ऑब्जेक्ट डिस्टन्स हे ऑलवेज कसं असते, निगेटिव्ह असते, म्हणून याला कशा साईन देतो मी, मायनसचं. ओके, त्यानंतर मी असं समजतो की या इथून हे आपली कॉन्व्हेक्स लेन्स आहे, या पॉइंट पासून तर इथपर्यंत तुमचा डिस्टन्स आहे, इथून त्याला आपल्याला ऑब्जेक्ट, तर आपल्याला असं म्हटलंय की ऑब्जेक्टची जे हाईट आहे, काय ऑब्जेक्टची हाईट ते किती सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर. तर मी इथं लिहून घेतो h1 इक्वल टू 5 cm. ओके, त्यानंतर पॉइंट पहा काय म्हटलंय, लेन्स ऑफ द फोकल लेंथ दिली आपल्याला 10 cm. काय दिले, फोकल लेंथ 10 cm. तर लक्षात ठेवायची कॉन्व्हेक्स लेन्स आहे, म्हणजे कन्व्हर्जिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स. तर लक्षात ठेवायची याची फोकल लेंथ कधी कशी असते, पॉझिटिव्ह. तर किती झालं आपल्याकडे, 10 cm. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर विचारलं आपल्याला डिटरमाइन द पोझिशन, साईज अँड टाइप ऑफ द इमेज. ओके, म्हणजे किती दूरवर येते, त्यानंतर साईज म्हणजे आता चेक करा इथे किती डिस्टन्स आहे, किती हाईट आहे त्याची, 5 cm आहे. 5 cm एवढी येईल, 5 cm पेक्षा कमी येईल किंवा 5 cm च्या जास्त येईल, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर पाहता टाइप ऑफ द इमेज, म्हणजेच आपल्याला चेक करायची इमेज फॉर्म होते, रिअल इन्व्हर्टेड होते की आणि व्हर्च्युअल किंवा इरेक्ट होते, ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात पहिले आता मग काढा काय लागते आपल्याला, तर आपल्याला इथं काढावं लागेल V आणि त्यानंतर काढावं लागेल आपल्याला H. ओके, तर सर्वात आधी आता यूज करू आपण इथं लेन्स फॉर्म्युला. कोणता झाला, लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला काय आपला, 1/V मायनस 1/U इक्वल टू 1/F. हा आपला झाला लेन्स फॉर्म्युला. ओके, त्यानंतर आता आपण आता व्हॅल्यू पुटअप करू. 1/V मायनस 1/U ची व्हॅल्यू आपल्याकडे दिली आहे -25 इक्वल टू 1/F. F ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला किती दिली आहे, आपल्याला दिली आहे 10. ओके, त्यानंतर आता चेक करा आपला स्टेप बाय स्टेप आपण समोर जाऊ. 1/V इक्वल टू हे 1/10 ऍज इट इज, हा निगेटिव्ह आहे तर काय होईल, पॉझिटिव्ह 1/125. क्लिअर. त्यानंतर स्टेप अशी की 1/V पुन्हा ऍज इट इज 1/10. आता याचं कॅल्क्युलेशन करू, प्लस इंटू मायनस काय होते, मायनस होते, म्हणजेच किती राहिला आपल्याकडे 1/25. आता पहा याचं कॅल्क्युलेशन करू आपण. चेक करा किती आहे, 1/V इक्वल टू, चेक करा 25 वन जा 25 मायनस 10 वन जा 10 आणि खाली किती, तर खाली येईल आपले 250. दोघांचा मल्टिप्लाय केल्यावर किती येते, 250 येऊन जाईल. ओके, तर पुन्हा 1/V इक्वल टू किती राहील आपल्याकडे 15/250. क्लिअर. आता आपण काय करू शकतो, याला थोडं लहान सुद्धा करू शकतो. तर किती आपलं 1/V इक्वल टू 5 न डिवाइड जर केलं तर 5 येईल तुमचा, 5 3 जा 15, 5 5 जा 25, 5 5 जा 25, इथे येईल आपल्याकडे 5 आणि काही त्याच्यावर 0. ओके, आता याला काय करून टाकू आपण, रेसिप्रोकल करू, म्हणजेच आपल्या जोडी V इक्वल टू 50/3. तर लक्षात ठेवायचं हा 50/3 ची आपल्याला नंतर काम आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता काय करायचं, V ची व्हॅल्यू भेटते आपल्याला, काय भेटते, V ची व्हॅल्यू. तर चेक करायला आपण 3 न काय करून टाकू, आपण 50 ला डिवाइड करू. 3 1 जा 3, 2 मग घेतला 0, 3 6 जा 18, किती राहिले 2. आपल्याकडे नंबर संपलेले आहे 0.0, पुन्हा 3 6 जा 18, 2 0, 3 6 जा 18, पुन्हा 2, हे 6 6 6 कंटिन्यू राहील. तर आपली V ची जे व्हॅल्यू आहे, तर V ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे आणि याला आपण राऊंड अप करून टाकू. तर V ची व्हॅल्यू घेणार आहोत आपण, किती येणार आहे आपल्याजवळ 16.6666. इथे पण राऊंड अप करून टाकू आणि तुम्हाला उत्तर दिलेले राहतात त्याचे, तर किती 16.7 cm. तर ही झाली आपली काय झाली, हे झाले V. म्हणजेच पहिला ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि आता चेक करा हे जे आहे ते इमेज डिस्टन्स आहे, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स पेक्षा इमेज डिस्टन्स या अंतरावर आली आणि आन्सर पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच आपल्या लेन्सच्या राईट साईडला त्याची इमेज पडली आहे आणि ते सुद्धा कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, आता इथपर्यंत पाहतो मी, इथपर्यंत तुमचं झाला. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे
याच्यामध्ये पाहिजे आपल्याला H2. काय पाहिजे H2. म्हणजे आता सर्वात पहिले विचारलं आपल्याला डिटरमाइन द पोझिशन. तर काय झाली तुमची व्ही काय आली पॉझिटिव्ह आली. काय बनली तुमची पॉझिटिव्ह तुमची इमेज बनलेली आहे. ओके, तर मी आता सांगितलं तुम्हाला का ही जी व्हॅल्यू आहे आपली कोणती v इक्वल टू 50/3 हे आपल्याला याचं काम आहे. आता चेक करा. आता आपल्याला काढायचं आहे V2. काय काढायचं आपल्याला V2. आता V2 काढायचं आहे तर लक्षात ठेवा V2 जर काढायचं असेल तर आपल्याला कम्पेअर करायचा पाहिजे आपल्याला फॉर्म्युला मॅग्निफिकेशनचा. तर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे V2/V1 आणि V1/U. तर हा कशाचा फॉर्म्युला झाला आपला मॅग्निफिकेशनचा. ओके, तर त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला की आपल्याला इथं व्हॅल्यू कशाची काढायची. तर व्हॅल्यू काढायची आहे V2. तर मी घेतला V2. चेक करा V2 च्या अपोजिट कोण आहे U. तो घेतला मी डिनॉमिनेटरला आणि मग करायला आपल्याजवळ H1 इंटू V. ओके, पुन्हा H1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे किती दिली आहे 5 इंटू अपॉन आपल्याला U आपल्याकडे आला. मी आधी सांगितले U सॉरी कशाची आपल्याजवळ V ची आपल्याकडे व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर आपली V/U. ओके, तर आपल्याला चेक करा इथं कशाची व्हॅल्यू दिली आपल्याला V ची व्हॅल्यू आपण काढली आहे. V ची व्हॅल्यू किती घ्यायची म्हटलं आपण 50/3 किती घ्यायची आहे 50/3. कशाची व्हॅल्यू झाली आपली V ची. मग कशाची व्हॅल्यू घ्यायची आहे मग पाहिजे आपल्याला काय काढायचं आहे U. तर U ची व्हॅल्यू किती आहे -25. ओके, आता इथं थोडं लक्ष द्यायचं. इथं थोडे कन्फ्युज होऊ शकता तुम्ही. इथं थोडं लक्षात द्यायचं. आता H2 इक्वल टू किती आहे 5 इंटू 50/3. आता काही नाही म्हणजे याच्या खाली डिनॉमिनेटरला किती आहे 1 आहे. तुम्ही आता रेसिप्रोकल जर केलं तर इथं किती बनत तुमचं 1/-25. तर आता चेक करा आपली कॅल्क्युलेशन करून टाकू आपण. चेक करा किती झालं 5 1 जा सॉरी 25 1 जा 25 25 2 जा. मग किती राहिलं 5 इंटू 2 इंटू 1 म्हणजे किती झालं 10. आणि बा चेक करा मायनसचं साईन आपल्याकडे तर किती राहिले आपल्याकडे -3. मायनसचं साईन आपल्याकडे बॅलन्स होतं. मग काय करतो मी पुन्हा H2 ची व्हॅल्यू काढतो. आता 3 न जर मी डिवाइड केलं 3 न काय केलं डिवाइड केलं 3 3 जा 9 1 राहिला 0.0 3 3 जा 9 1 राहिला 0 3 3 कंटिन्यू आपली व्हॅल्यू राहील. म्हणजे आपली व्हॅल्यू येईल तुमची 3.33 cm. पण आपली व्हॅल्यू कशी निघेल तुमची निगेटिव्ह निघेल. कशी निघेल तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह. म्हणजे H2 किती आला तुमचा तर H2 आला तुमचा इथं जरी तुम्हाला दिलं असेल 3.3 पॉझिटिव्ह पण आन्सर तुमचा आहे निगेटिव्ह -3.3 cm. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्यावेळेस तुमचा हाईट ऑफ द ऑब्जेक्ट होता तो 5 cm होता पण इमेज जे फॉर्म झाली तुमची ते कुठे झाली निगेटिव्ह म्हणजे खाली. म्हणजेच काय हाईट ऑफ ऑब्जेक्ट पेक्षा इमेज ऑफ हाईट तुमची काय झाली लहान झाली. तर आता आपल्याला विचारलंय की कशा प्रकारे इमेज फॉर्म झालेले आहे. तर आपण काय करू शकतो आपल्याला आन्सर विचारलाय डिटरमाइन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. तर तुमची जे इमेज तयार झाली ते प्रिन्सिपल एक्सिसच्या खाली. तर आपण काय लिहितो image is formed below the principal axis and it is small in size. ऑब्जेक्ट डिस्टन्स पेक्षा इमेज डिस्टन्स कशी झाली स्मॉल झाली सॉरी साईज पाहिजे तर. आणि त्यानंतर म्हटलं आपल्याला चेक करा टाईप ऑफ द इमेज. तर चेक करा आपण लेसन जेव्हा शिकतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे जर राईट साईडला पडत आहे लेन्सच्या आणि कुठे येत आहे खाली येत आहे म्हणजे निगेटिव्ह जर बनत असेल ते असते रिअल अँड इन्व्हर्टेड. तर आपल्याला विचारलंय टाईप ऑफ द इमेज द image is real and inverted.
इन्व्हर्टेड. या ठिकाणी आपला सेकंड एक्झाम्पल संपलेलं आहे. तर आता त्यानंतर पाहणार आहोत आपण थर्ड एक्झाम्पल. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. 3 लेन्सेस हॅव्हिंग अ पॉवर पाथ. 3 लेन्स दिले आपल्याला. किती लेन्स दिले? 3 लेन्स दिले. पहिल्याचा जो पॉवर दिला आहे तो 2 डायोप्टर दिला आहे. सपोज आपण एक अशी पाहू. दुसरा दिला आहे तुम्हाला 2.5 म्हणजे तळीची लेन्थ, त्याची थिकनेस कशी आहे? जास्त. आणि तिसरा दिला आहे 1.7. तर तो या पॅटर्न मध्ये या पद्धतीने आपल्याला काय दिले आहे? 3 आपल्याला काय दिले आहे? 3 दिले आपल्याला लेन्सेस. ओके. तर सर्वात पहिले आपण गिवन पार्ट पाहू. गिवन. ओके. तर चेक करा किती लेन्सेस दिले आपल्याला? 3 लेन्सेस. म्हणजे आपण घेऊ P1 इक्वल टू 2 डायोप्टर. P2 घेऊ आपण किती घेऊ? 2.5 डायोप्टर. आणि P3 किती घेऊ आपण? 1.7 डायोप्टर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काही त्यामध्ये हार्ड दिलेले नाही. ओके. नंतर व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन. आपल्याला काय करायचं आहे? व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ लेन्स कॉम्बिनेशन ते काढायचं आहे. आपण आता तुझ्या फॉर्म्युला काय करू? टोटल पी काय घेऊ? टोटल पी म्हणजे टोटल पॉवर. किंवा या पद्धतीने असं नाही लिहिता आपण, असं लिहू शकतो पी आणि इथे लिहू शकतो टोटल. म्हणजे काय केलं? टोटल पॉवर ऑफ कॉम्बिनेशन आपण इथं काढू. ठीक आहे. तर तिघेची काय करायला लागेल आपल्याला? एडिशन. म्हणजे कोणाची? P1 प्लस P2 प्लस P3 किती आहे? 2 डायोप्टर प्लस 2.5 डायोप्टर प्लस 1.7 डायोप्टर. ओके. तर याची ऍडिशन करून घ्या. पहा, या दोघांना पॉईंट दिला आहे 2.5, दुसऱ्याला दिला 1.7 आणि याला पॉईंट दिलेला नाही आहे. तर त्याला काय करायचं? नंबर लिहिला, त्यानंतर उजव्या साईडला पॉईंट देऊन काय करायचं? 0. म्हणजे किती झालं? 2.0. किती झालं? 7 प्लस 5 12, 1 कॅरी 4 5 6 6.2 डायोप्टर. तर आपला टोटल पॉवर ऑफ कॉम्बिनेशन किती आलं? 6.2 डायोप्टर. आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो आपण इथं? चेक करा. टोटल power of the lens combination is किती आला आपल्याकडे? 6.2 डायोप्टर. किती आला? 6.2 डायोप्टर. ओके. या ठिकाणी आपला आता तिसरं न्यूमेरिकल काय झालं आहे? संपलेलं आहे. ओके. त्यानंतर पाहणार आहोत आपण याच्यामधलं लास्ट न्यूमेरिकल आता आपण बघणार आहोत. चेक करा लास्ट न्यूमेरिकल तुमचं कोणतं आहे. तर चेक लास्ट न्यूमेरिकल आपल्याला दिलेलं आहे. लास्ट न्यूमेरिकल पहा. का म्हणते आपल्याला लास्ट न्यूमेरिकल? आपल्याला म्हणत आहे की काय दिलं आपल्याला? an object kept 60 meter an object kept 60 cm from lens gives a virtual image and 20 cm in a front of the lens. Okay. त्यानंतर what is the focal length of the lens and is it converging lens or diverging. आता तुम्हाला हे माहिती नाही की तो कन्व्हर्जिंग आहे की डायव्हर्जिंग आहे. तर म्हणजेच आपण असं म्हणू शकतो इथं कॉन्व्हेक्स लेन्स सुद्धा यूज झालेली आहे आणि कॉन्केव्ह लेन्स सुद्धा यूज झालेली आहे. तर चेक करा आपला an object is 60 सेंटीमीटर फ्रॉम लेन्स. इथून या पॉइंट पासून किती दूर आहे? तर तो आहे 60 सेंटीमीटर. ओके. तर लक्षात ठेवा ऑब्जेक्ट लेफ्ट साइडला असला तर तो असते मायनस मध्ये. काय असते? मायनस मध्ये. ओके. त्यानंतर चेक करा व्हर्च्युअल इमेज. इथं सपोज आपला ऑब्जेक्ट आहे. हा काय झाला? आपला ऑब्जेक्ट. ओके. त्यानंतर व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय? तर लेन्सच्या मागे त्याची काय बनली? इमेज बनली आहे. किती सेंटीमीटर बनली आहे? आता चेक करा 20 सेंटीमीटर. म्हणजे या जवळपास इथंच कुठंतरी काय बनलेली असेल? त्याची 20 सेंटीमीटर म्हणजे इथपर्यंत काय बनली असेल? त्याची काय बनली असेल? इमेज बनली. व्हर्च्युअल इमेज बनली म्हणजे डाव्या साईडला आणि इमेज या साईडला बनत आहे. म्हणजेच आपल्याला काय द्यायला लागेल? त्याला निगेटिव्ह साईन द्यायला लागेल. कोणतं साईन द्यायला लागेल? निगेटिव्ह. ओके. त्यानंतर व्हॉट इज द फोकल लेंथ. आपल्याला काढायचं आहे इथं फोकल लेंथ आपल्याला काढायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला फोकल लेंथ काढायचं. त्यानंतर विचारलं इट इज अ कन्व्हर्जिंग लेन्स और डायव्हर्जिंग लेन्स. तर डिपेंड जे फोकल लेंथ येईल आपली त्यावरच आपल्याला माहित पडते कन्व्हर्जिंग लेन्स की डायव्हर्जिंग लेन्स. ओके. तर आता सर्वात पहिले आपण पार्ट लिहू गिवन पार्ट. कोणता पार्ट लिहू आपण? गिवन पार्ट जो आपल्याला दिलाय. तर चेक करा ऑब्जेक्ट किती सेंटीमीटरवर दिलाय? 60 सेंटीमीटर दिला. हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट साठी काय घेतो आपण? यू. किती दिलाय? 60 सेंटीमीटर दिलाय.
तर साईन कशा दिलं मी मायनस, लेफ्ट साईडला आहे म्हणून मायनस. त्यानंतर चेक करा, त्यानंतर आपल्याला दिलं आहे की इमेज सुद्धा फॉर्म झाली आणि कुठं फॉर्म झाली आहे ते झाली आपल्याला लेफ्ट साईडला. तर त्यासाठी काय येते व्ही. तर व्ही साठी काय घेतो आपण 20 cm वर इमेज सुद्धा पडली, पण लक्षात ठेवायचं लेफ्ट साईडला बनते म्हणजे साईन आपलं मायनस. ओके. त्यानंतर आपल्याला विचारलं व्हॉट इज द फोकल लेंथ. तर फोकल लेंथ साठी काय यूज केलं आहे ते फोकल लेंथ साठी यूज केलं आहे ते एफ क्वेश्चन मार्क. आता सर्वात पहिले पाहिजे आपल्याला लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला काय आपला चेक करा. आता काय पाहिजे आपल्याला लेन्स फॉर्म्युला 1/v मायनस 1/u इक्वल टू 1/f. हा झाला आपला लेन्स फॉर्म्युला. आता यामध्ये काय करणार आहे आपण, यामध्ये करणार आहे व्हॅल्यू कुठं 1/v. v ची व्हॅल्यू किती दिली आहे -20 मायनस पुन्हा v ची व्हॅल्यू u ची व्हॅल्यू किती दिली आहे, u ची व्हॅल्यू दिली आहे -60 इक्वल टू 1/f. ओके. मी याला काय करतो अरेंज करून घेतो. तर किती 1/f ऍज इट इज रे मायनस 1/20 मायनस 1/60. तर चेक करा 1/f ऍज इट इज. आता चेक करा मायनसचं साईन दिलंय म्हणजे पूर्ण फ्रॅक्शनला ते काय सिम्बॉल आहे. तर मी काय करतो त्याला वरत लिहितो मायनस 1/20. इथं चेक करा, सॉरी इथं काय राहिली व्हॅल्यू राहिली मायनसची. आता मायनस इंटू मायनस, मी जर मायनस इंटू मायनस केलं तर काय होईल प्लस. तर आपल्याकडे किती राहील 1/60. किती राहील आपल्याकडे 1/60. त्यानंतर काय करणार आपण आता, त्यानंतर आता चेक करा कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण याचं 1/f. काय आलं 1/f. 1/f आला. आता काय करू क्रॉस मल्टिप्लाय. या 60 न जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर -60 प्लस 20 न 1 ला मल्टिप्लाय केलं तर 20 आणि खाली याचा मल्टिप्लाय करू नका, जसाच्या तसंच ठेवून द्या. आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय ते सोपी जाईल. ओके. पुन्हा किती आलं 1/f. चेक करा 60 मधून तुमचे 20 गेले तर किती आले -40 आणि पुन्हा हे जसेच्या तसे 20 इंटू 60. ओके. 20 1 जा 22 जा. त्यानंतर 1/f इक्वल टू जर डिवाइड केलं तुम्ही 2 1 जा आणि इथे 30 म्हणजेच किती आलं तुमचं 1/30. किती आलं तुमचं 1/30. तर चेक करायला रेसिप्रोकल करून घ्या. f इक्वल टू तुमचं निगेटिव्ह मध्ये आन्सर येईल किती 30 सेंटीमीटर. ऑलरेडी तुम्हाला दिला किती आलाय 30 सेंटीमीटर. तर लक्षात ठेवा आता मायनस मध्ये फोकल लेंथ तुमची कशामध्ये आली आहे मायनस मध्ये आलेली आहे. तर फोकल लेंथ जर तुमच्याकडे मायनस आता आपण फोकल लेंथ जर आपल्याकडे काय येत असेल मायनस मध्ये जर येत असेल तर आपली जे लेन्स राहते ते राहते कॉन्केव्ह लेन्स. कोणती लेन्स आता आपल्याला विचार लेन्स इज डायव्हर्जिंग और कॉन्केव्ह. तर आपण लिहू फोकल लेंथ इज निगेटिव्ह. फोकल लेंथ इज निगेटिव्ह. तर आपलं फोकल लेंथ आली तर आपल्याला म्हटलं कोणतं लेन्स, आपल्याला काय विचारलं लेन्सचं नाव विचारलं तर आपण कोणती लेन्स लिहू शकतो. इट इज द कॉन्केव्ह लेन्स. इट इज द कॉन्केव्ह लेन्स. या ठिकाणी आपले चारही एक्झाम्पल जे आहे लेन्स लेसन मधले इथं संपलेले आहे. जर तुम्हाला काही डाऊट वाटेल तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. थँक्यू.